आत्याने बघा सजवायच्या टायमाला काय डोकं लावलं तिथे एक्झॉस्ट फॅनचं आहे. मला पहिलं वाटलं लादीचं आहे काहीतरी, पण हे एक्झॉस्ट फॅनचं बनवलं आणि तेव्हा ते फुलं ठेवले बघा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मम्मी भाऊ सकाळीच गेले कामाला 6:30ला. पप्पा पण मे बी 7ला गेलेत, कारण मी 8ला उठलो ना, मला माहीत नाही. दरवाजा असंच लॉक करून गेले बाहेरून, तर मे बी 7ला गेलेत. तर मी आता 8ला उठलो आहे. फिलहाल तर आंघोळ करून पूर्ण फ्रेश होतो आणि नंतर तुम्हाला भेटतो, ठीक आहे. फिलहाल तर आंघोळ करून आता फ्रेश झालो आहे. आता काहीतरी खाऊया. काय बनवलं आहे? अरे वा, गवारची भाजी. हे बघा, दही, भाजी, गवारची, अजून चपाती. मम्मीचा आता फोन आला होता मला. मम्मी बोलली की ह्या डब्यात ना हे काळे वाटाणे आहेत, ते भिजत टाकून ठेव, मी आल्यानंतर. नाही, ह्याच्यात नाही, ह्याच्यात आहेत मला वाटतं. ह्याच्यात तर चटणी आहे, ह्याच्यात कुठे आहेत काळे वाटाणे? अच्छा, हे वाले वाटतं. हे वाटाणे आहेत ना, हे वाटाणेच आहेत ना? काय आहे? नाही रे भाई, कुठे आहे काळे वाटाणे? मम्मीला कन्फर्म करायला फोन केला होता मी कुठल्या डब्यात आहे, पण मम्मी बोलली की राहू दे, तुला नाही भेटणार. फ्रीजमध्ये मोड भिजत टाकलेले होते. मोड भिजत टाकले होते, ते फ्रीजमध्ये ठेवले होते मम्मीने कालच. तर त्याचीच आमटी बनवेल मम्मी, असं बोलली. तर आता ह्याचा काही उपयोग नाही आहे, फुकटची मेहनत करायला लावली आहे. मम्मी पण आली बघा कामावरून. नाही, विसरलो कालचं. मम्मीचं बघा, मम्मीचं ढोपर पहिलाच दुखत होतं, ते जरा शांत झालं होतं. पण मम्मीमध्ये बघा किती आहेत ते. मम्मीनं रिक्षातून उतरताना ना, ते रिक्षाचं पुढचं हे असतं ना, ते बसायचं असतं ना तिथे, ते पुढचं हे असतं ना, त्याच्यावरती पाय आपडला, ढोपर आपडलं. पुन्हा ते चाळवलं. मग काय गरज काय आहे? शिस्तीत उतरायचं ते नाही. हा, दादाची पॅन्ट रे, कपाट ठेवायची. लगेच विषय बदलते. आता झाडांना पाणी घालू भाई, झाडं मरतील आमची. ऑलमोस्ट उंदरांनी तर खाऊन हे करून टाकले, संपवून टाकलेत. पण जेवढी जित्ती आहेत ना, तेवढ्यांना तरी टाकू. फिलहाल मम्मी आणि मी चाय प्यायला बसलोय. माझं बोरबॉर्न बिस्किट, मम्मीचं पार्ले बिस्किट खा रे या, पार्लेजी बिस्किट. चहा, पार्लेजी बिस्किट. कुठली चहा पाहिजे तुला? घे, कुठली पण दे. आत्ता आम्ही चाललोय आत्याकडं, मोठ्या आत्याकडं, मानसरोवरला. कारण तिथे ना थोडं छोटंसं गेट टुगेदर आहे. पप्पाचा फोन आला होता. पप्पा दिवसभर तिकडेच होते, चेंबूरला नाही गेलेले. पप्पा दिवसभर आत्याच्या घरीच होते मानसरोवरला. तर आत्याचा मागाशी फोन आला, पप्पाचा मागाशी फोन आला आम्हाला की आत्याच्या घरी या. तिथे कसं केळवण पण आहे काकाच्या मुलीचं, ते मी गेल्या ब्लॉगमध्ये टाकलं होतं केळवणचं जेवण, ते तिथे पण आहे ना आता. तर तिथे आम्हाला पण बोलवलं आणि त्यांना पण बोलवलं. तर छोटंसं गेट टुगेदर पण होईल तिथे. तर म्हणून मम्मी आणि मी चाललो आहे. पप्पा तर तिथेच आहेत. तर फिलहाल तर तिकडे जातो. फिलहाल निघालो आहे आम्ही दोघं. आता बसने जायचं आहे फिलहाल. तर बस आली आहे तर बघ. हां, तिथं आहे, तिथं गेली आहे बघ. फिलहाल तर बसचा वेट करतोय, कारण बस ना इकडनं गेली ती डायरेक्ट आता टर्न मारून येणार, तर त्याला टाईम लागणार. म्हणून फिलहाल तर बसचा वेट करतोय. बस आली बघा आमची. फिलहाल तर आम्ही आत्ताच मानसरोवर स्टेशनला उतरलो आहे, बाहेर आलो आहे. तर मम्मी बघा काय करते. आता आत्याच्या घरी जायचं तर शिमला मिरची घेत बसली आहे. भाजी स्वस्त भेटते ना, म्हणून. काय करायचं मम्मीचं. अरे का घेते मम्मी आत्ता? आपण कुठं चाललो आहे, काय चाललो आहे हे ना बघत मम्मी, डायरेक्ट भाजी घेते. जिथे स्वस्त भेटते होते ना तिथे, म्हणून मम्मीने बघा 2 भाजी घेतलेत. गवार आणि काय घेतलंय, भेंडी आणि शिमला मिरची. काय यार, कलिंगड घ्यायचं आपल्याला, विसरली काय? तर कलिंगड बघ, इथं घे. तर कलिंगड घे. कलिंगड कसं आहे? जास्त महाग भाई ते मानसरोवरला ना कलिंगड एवढी महाग आहेत ना. आमच्या इथे तर
पनवेलला तर 50चे 2 असतात. तर नशीब त्या टेम्पोवाल्यांना आम्हाला एका 100ला 3 दिले ना उम्मा. 30 रुपये एक झाली ना. 30 रुपयाला एक झाले. तर आता कलिंगड घेतलेले आहेत. तर फिलहाल आता चाललोय आत्याकडं. फिलहाल पोचलोय आत्याच्या घरी. ते बघा नेमप्लेट बघा, हवलदार बाबू नाऊ माने मिलिटरी टायर. ते मिलिटरी टायर आहेत ना म्हणून. हे घ्या आत्या कलिंगड. अरे घ्या. दादा कुठे? दादा कुठे? आत्याचं घर बघा. एक वेगळा रूम आहे आणि इथे वेगळा रूम आहे प्लस पद्धतशीर. काय विषय नाही, तुम्हालाच आणले ते. अरे वा, केळवण्याची तयारी चालू झाली. मस्त केलं. हे कोणी बनवलं आहे? ह्याचं आहे ना हे काय ते, हां हे पण चांगलं केलं यार, मस्त केलं. किती भारी लिहिलं आहे बघा. केळवण म्हणजे नात्याची गोड सुरुवात. मस्त केलं आहे. अरे वा, आत्याने तर फुल मस्त सजवलं आहे बघा. आत्ताच ते बोटाने लिहिलं आहे बघा केळवण. पण मस्त सजवलं आहे. मस्त 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 लिहिलं आहे बघा केळवण. अरे वा, दादा पण आला ऑफिसवरून. आता केळवणाच्या जेवणासाठी थोडंसं सामग्री घ्यायला आलो आहे आम्ही, जसं की कोथमीर विथमीर. हा ना, मसाला घ्यायला आलो आहे दादा आणि मी. आणि दुसरा दादा अजून आला नाही आहे, छोटा दादा. तो अजून ऑफिसला आता सुटला असेल मला वाटतं. फिलहाल तर सगळं घेतलं आहे, छोटं मोठं आईस्क्रीम स्वीट डिशला अजून प्लस सगळं घेतलं आहे, कोथमीर विथमीर. आपत्कालीन गेट टुगेदर आहे हे. म्हणजे केळवण तर आहेच, पण आमच्यासाठी आपत्कालीन गेट टुगेदर होतं. नंतर इथे येऊन माहिती पडलं की केळवण आहे. म्हणजे फोनवरती पप्पानी सांगितलं ॲक्च्युली. फिलहाल तर घरीच चाललो आहे. अरे वा, केळवणाचं जेवण जोरात आहे. इथं पुऱ्या बनत आहेत, इथं चिकन बनतं आहे, सगळं जोरात आहे आज. वहिनी चिकन बनवत आहेत. दादा अजून आला नाही, अमोल दादा. पा बघा इथून तिकडे ठेवला, कारण इथे बसणार ना म्हणून जेवायला. बरोबर आहे, ते जरा नीट करा मामा. हां, थोडं या साईडलाच घ्यायला लागेल. बरोबर, आता इथे बरोबर आहे, कारण इथं ब्लॉक होत होतं म्हणून. आत्ता बरोबर आहे बघा. एक डिझाईन राहिली होती ती लावतात आता, मग पद्धतशीर पूर्ण होईल. वरून लावतात आता बघा, इथून पण आता पद्धतशीर झाले बघा. वरती पण खालती पण बरोबर. ते फक्त पहिला वरती नव्हतं, ते लावलं आत्ता. आत्ताचा पडदा बघा, झालर आहे का पडदा आहे तेच कळत नाही. अरे वा, चक्क मामा पुऱ्या तळतायत. वा वा वा. अरे आत्ता चाय कोणाला? काय ते? कोकम सरबत. चाय वाटते ती कोरी. अरे वा वा वा, थँक्यू. इथं पुऱ्याच चालू. वहिनी ती पुरी बनवली का चपाती? अच्छा, ते आता हे करणार. अमोल दादा पण आलाय इथे, दुसरा दादा पण आलाय आणि तो पण व्हिडिओ काढतोय. वा, व्हिडिओ काढतच आला घरी. नाही, ते काढलेलंच होतं ना, उलट आहे ते. स्वागत है आपके घर पे आपका. अंधेरीवरनं आलाय ते पण एकदम परफेक्ट ट्रेन पकडून, एकदम नाही का टायमानुसार. नाहीतर लेट झाला असतं, 10 वाजले असते. आता 9:30 झाले. हा, मला पण तेच वाटलं की त्यांच्यानंतर अंधेरीवरून आलाय आणि एकदम टाइम टू टाइम पकडली ट्रेन, म्हणून 9:30 आला, नाही तर 10 वाजले असते. वेलकम. कैसा लगा हमारा शॉप? पधारिये पधारिये पधारिये. तिथे तिथे बस.
उलट कसं बसणार? ते मॅट घ्या ना. हा ते जोरात तयारी आहे. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये पण मॅच दिसते IPL ची एवढ्याशा फोन मध्ये. ट्रेन मध्ये ना पद्धतशीर असं घेऊन बसायचं, कोणाला काय कळणारच नाही. काय बघतोय? अरे मॅच बघतोय बघ. भारी आहे यार. आत्याने बघा सजवायच्या टायमाला काय डोकं लावलं. तिथे एक्झॉस्ट फॅनचं आहे. मला पहिलं वाटलं लादीचं आहे काहीतरी, पण हे एक्झॉस्ट फॅनचं बनवलं आणि तेव्हा ते पुल्या ठेवले बघा. तेवढं पद्धतशीर वाटतंय, वेगळंच वाटतंय ते. असं वाटतं की काहीतरी वेगळंच आहे ते. मी मगाचपासून हात लावून बघतोय त्याला. मी बोललो काय आहे? मी असं असं हात लावून बघतोय. नंतर माझ्या म्हणलं एक्झॉस्ट फॅनचं आहे ते. तेव्हा किती बारीकाने सजवलंय. आत्याने बघा इथं किती पद्धतशीर केलंय. हे टाईल्स आहे आणि ह्याच्यावरती हे ठेवलंय. मला वाटलं हे जॉईंट आहे, पण हे वेगळं आहे. हे टाईल्स आहे. शॉर्ट टाईल्स कापलेली होती ती ठेवली आहे. आणि हे पण किती बारीकाने केलंय. इकडं बघा, इकडं वेगळंच पिस्त्याच्या तरफळ्याची रांगोळी बनवली. ही जरा विस्कटली, बट ही पद्धतशीर बनवली होती. वा, काहीच सोडला नाही. आता टेक 2 होणार आहे. मग अशी ड्रेस घातला होता ना, आता साडीने. ते बघा, साडी घातली तिने. आता टेक 2 आहे. तो मागाचा टेक चुकीचा होता. आता पद्धतशीर बघा सजलंय. पूर्ण मगाशी सजलेलं नव्हतं. आता टेक 2. तिकडनं परत एंट्री होणार आहे. आता ग्रँड एंट्री आहे, ते पण सिनेमॅटिक शॉट्समध्ये. कारण आता सीडीवरून येणार आहे बा, ती नंतर ते आतमध्ये जाणार आहे. हे दोघं फक्त व्हेजवाले आहेत, पप्पा आणि हर्ष. बाकी सगळे नॉनव्हेजवाले. बाय तर सुरुवातच केली बाईने. अरे हमको भी परोसो. शूटेश. चलो बाय 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 बाय. चलो बाय 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 वहिनी. ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह. चला बाय 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 मम्मा बाय. काकाची गाडी एक, माणसं अनेक. एवढी माणसं येतील का या गाडीत? इथं बसू. मला वाटलं हर्षू आणि अक्कू वरती बसा बोलते का. कोंबून कोंबून भरले. झाले बाबा एकदाचे पॅक सगळे. बाय बाय बाय. कोंबून कोंबून भरले बघ. बाय 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 बाय. चल भाई उतरलो नशीब. फिलहाल तर आत्ता चालूय घरी. झोपायची तयारी पण झालेली आहे. ते बघा हातरून घातलं इथे मस्तपैकी. तर आता हे लोक तो झोपतील, मला ब्लॉगच्या एडिटिंगला बसायला लागेल. मित्रांनो फिलहाल तर ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जे पण चॅनल होते नवीन त्यांनी सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला भरभरून सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.